नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. आपण बघतो वातावरणात खूप बदल होऊ लागला आहे आणि आता मोठ्या प्रमाणात बाष्प भारताच्या आजूबाजूने जमा होऊ लागला आहे. आपण ही बाजू बघू शकतो किंवा ही तिबेटची बाजू बघू शकतो. या ठिकाणी अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण पट्ट्यामध्ये बघू शकतो आणि अगदी आपण भारताच्या मध्य भागावर देखील मोठ्या प्रमाणावर बाष्प आता तयार होत आहे. आपण काल बघितलं भारतामध्ये हीट डोम स्थिती तयार झालेली आहे आणि पर्यायाने प्रचंड उष्णता सातत्याने टिकून आहे. अवकाळी पावसाचं वातावरण कमी झालं आहे आणि त्याचा विपरीत परिणाम हवामानातील उष्णतेवर झालेला आहे. महाराष्ट्राच्या विदर्भ भागामध्ये हे उष्णतामान अधिक दाखवण्यात आलं आहे, परंतु मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात उष्णतामान आज कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परंतु दुपारपर्यंत या ठिकाणी पुन्हा वातावरण बदलण्याची शक्यता आणि अंदाज बदलण्याची शक्यता देखील आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार उष्णतामान हे 28ला कमी होणं अपेक्षित आहे. केवळ पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येच उष्णतेची लाट राहील. इतरत्र मात्र पावसाचं वातावरण तयार होईल असा अंदाज आहे विदर्भासहित. आणि साधारण उत्तर भारत, पश्चिम भारत, पूर्व भारत या ठिकाणी पावसाचं प्रमाण दक्षिण भारतापर्यंत वाढणार आहे. मात्र गुजरात आणि महाराष्ट्राचा बराच भाग यामध्ये सुटतोय. 29ला हीट डोमचा प्रभाव कमी होतोय आणि त्यामुळे आपल्याला एकूणच पावसाची परिस्थिती भारताच्या अनेक राज्यांमध्ये बघायला मिळू शकते असा कयास भारतीय हवामान खात्याचा आहे. महाराष्ट्राला याचा फार लाभ होणार नाही. 30 तारखेला देखील भारतातल्या अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे विदर्भासहित. मात्र महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानच्या बऱ्याच भागात उघडीप असू शकते. आपण 1 मेला येऊन पोहोचलो आहोत. 1 मेला हिमालयाच्या संलग्न काही राज्यांमध्येच पावसाचं वातावरण असेल. तीच परिस्थिती या ठिकाणी 2 मेला देखील आहे. सध्या पूर्व भारतामध्ये अधिक पावसाळी वातावरण या ठिकाणी असल्याचं दाखवलं जातं. दूरवरच्या अंदाजासाठी ECMW मॉडेलचं एक हे मॉडेल आहे आणि यामध्ये केवळ दक्षिण भारतामध्ये 27 मे ते साधारण 4 मेच्या दरम्यान पावसाळी वातावरण दाखवण्यात आलं. पूर्व भारतात पाऊस असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. इतरत्र तापमान अधिक राहील. इथे मात्र आपण बघतो की साधारण जून महिन्यामध्ये 1 जून ते 8 जूनच्या दरम्यान आपण या भागामध्ये मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता आहे. आणि आपण याच मॉडेलचा 25 मे ते 1 जून असा जर अंदाज बघितला, म्हणजे एक आठवडा अगोदरचा, तर या ठिकाणी एक वादळी सिस्टम विकसित होईल आणि दुसरी वादळी सिस्टम बंगालच्या उपसागरात विकसित होईल असं दाखवलेलं आहे. म्हणजे साधारणपणे या ठिकाणी मान्सून सक्रिय होऊ शकतो असा अंदाज आहे. हे देखील एक मॉडेल आहे EWP झोनल हार्मोनिक. तर याने देखील आपल्याला साधारण हवामानामध्ये 15 मे पासून पुढे मान्सूनला पोषक वातावरण तयार होण्याचा अंदाज दिलेला आहे. 27 तारखेला विशेष वातावरण नाही, उष्णतेची लाट कायम आहे. 28ला थोडं भारतामध्ये पावसाळी वातावरण वाढू शकतं, अगदी दक्षिण मराठवाडा, विदर्भामध्ये देखील. तीच परिस्थिती आपल्याला 30 तारखेला दिसते आणि संपूर्ण भारताच्या बहुतांश राज्यांमध्ये पावसाचं वातावरण वाढतंय. त्यामुळे दक्षिण भारत, पूर्व भारत, उत्तर भारत असं पावसाळी वातावरण आहे. केवळ पश्चिम भारतामध्ये हे वातावरण कमी असण्याची शक्यता आहे. हे वातावरण पूर्वेकडे सरकण्याची शक्यता आहे. थोडंफार दरम्यानच्या काळात विदर्भात पावसाळी ॲक्टिव्हिटीज असू शकतात असा एक 6 तारखेपर्यंतचा अंदाज आहे. सध्या उष्णतेच्या लाटेचा प्रकोप झाला असून जवळपास 47 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान अगदी महाराष्ट्रापासून तर राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशपर्यंत वाढलेलं आहे, दिल्लीपर्यंत वाढलेलं आहे. त्यामुळे सध्या प्रचंड उष्णता आहे. 47-48 अंशापर्यंत हे वातावरण वाढतं आहे. उद्या 28 तारखेला हे वातावरण अधिक वाढण्याची शक्यता आहे. 29 तारखेपासून
याचा प्रभाव कमी होईल असा अंदाज आपण यापूर्वी भारतीय हवामान खात्याकडे बघितला आणि तो याही ठिकाणी जाणवतोय. थोडा उष्णतेचा प्रभाव कमी होण्याचे संकेत या ठिकाणी पावसाळी वातावरणामुळे दिलेत. मात्र राजस्थानच्या पश्चिमी भागात उष्णतामान अधिक तीव्र होण्याची शक्यता असून 47 अंशाचा टप्पा देखील ओलांडला जाण्याची शक्यता आहे. साधारण 2, 3, 4 मेच्या दरम्यान हे वातावरण आहे. अधूनमधून उष्णतेची लाट कमी होण्याचे संकेत या मॉडेलने JFS मॉडेलने देखील दिलेले आहे. JFS मॉडेलने आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट दाखवलेली आहे. यामध्ये सोलापूर, लातूर हा जो संपूर्ण भाग आहे या भागावर या उष्णतेचा प्रभाव आहे. अगदी जळगाव जिल्ह्यामध्ये देखील त्याचा प्रभाव आहे. त्यामुळे सध्या काळजी घेणं आवश्यक आहे. आपण या ठिकाणी 5 दिवसाचा आणि 10 दिवसाचा असे 2 अंदाज बघतो. यामध्ये अगोदर 5 दिवसाचा अंदाज JFS मॉडेलनुसार बघितला तर थोडं नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये JFS मॉडेलने येत्या 5 दिवसामध्ये पावसाचा अंदाज दिला आहे. अमरावतीच्या उत्तरेला देखील पावसाचा अंदाज आहे. मात्र ECMWF मॉडेलने कोकणात ढगाळ परिस्थिती वाढेल एवढाच अंदाज दिलाय. थोडंफार कोल्हापूर दक्षिणमध्ये पावसाचा अंदाज आहे, बाकी कुठेही अंदाज दिलेला नाही. आयकॉन मॉडेलने देखील पूर्व विदर्भात थोडं पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे JFSच्या जवळचा अंदाज आयकॉनने दिला आहे. पुढील 5 दिवसाचा अंदाज आहे. JFSचा आपण जर 15 दिवसाचा अंदाज बघितला तर साधारणपणे महाराष्ट्रात देखील विदर्भ, मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग, उत्तर महाराष्ट्र अगदी पुण्यापर्यंत मोठ्या पावसाचे संकेत देण्यात आले आहेत. आता हा अंदाज खूप दूरचा आहे, 15 दिवसाचा आहे, हा बदलू शकतो. परंतु पहिल्यांदा पावसाचा अंदाज आपल्याला मे साठी देण्यात आला आहे आणि साधारणपणे हा अंदाज 8 मे पासून तर 12 मेच्या दरम्यानचा आहे. या अंदाजाला ECMWF मॉडेलने मात्र दुजोरा दिलेला नाही. केवळ कोकण किनारपट्टीला ढगाळ वातावरण, हलका शिडकाव होण्याचे अंदाज वाढले आहेत. 5 पासून पश्चिमी वाऱ्यांचा वेग थोडा वाढण्याची शक्यता आहे आणि त्याचा उष्णतेवर परिणाम होईल. त्यामुळे तापमान केवळ आज आणि उद्या असणार आहे आणि त्यानंतर तापमान घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. पावसाचं प्रमाण मात्र महाराष्ट्रात कमीच राहण्याची शक्यता सर्व मॉडेल दाखवत आहेत. थोडी ढगाळ परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रात राहील. अधूनमधून कोकण किनारपट्टीला ढगाळ परिस्थिती आता वाढत जाईल, कारण ही मान्सूनचे संकेत आहेत. वाऱ्यांचा वेग पुढे पुढे अधिक वाढणार आहे आणि हेच वारे मान्सूनला सक्रिय करण्यास कारणीभूत ठरतील. JFS मॉडेलने थोडी ढगाळ परिस्थिती आपल्याला महाराष्ट्रामध्ये दाखवली आहे, परंतु JFS मॉडेलने देखील वाऱ्याचा वेग वाढण्याचे संकेत दिले आहे. विशेष पावसाचा अंदाज या मॉडेलने देखील दिलेला नाही. 9 तारखेला मध्य प्रदेशमध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होईल आणि 9 तारखेनंतर साधारण JFSचा अंदाज आहे. आपल्याला साधारण बघा, उत्तर महाराष्ट्रामध्ये पहिलं पावसाळी क्षेत्र 9 तारखेला रात्री दाखवण्यात आलेलं आहे. कोकण किनारपट्टीला मोठी ढगाळ परिस्थिती दाखवण्यात आलेली आहे आणि आपण बघतो की 10 तारखेला JFS मॉडेलने नाशिकसह नंदुरबार, धुळे, जळगाव, अमरावती, अकोला, छत्रपती संभाजीनगरपर्यंत, अगदी अहिल्यानगरच्या पश्चिमी भागापर्यंत, बीड उत्तरपर्यंत या वातावरणाचे संकेत दिले. जोरदार पाऊस आहे. अगदी नंदुरबार, मालेगाव ते अहिल्यानगर असं मोठं वातावरण आपल्याला पहिल्यांदा दाखवलं जात आहे. त्यामुळे 9 आणि 10 तारीख आपल्यासाठी JFSने महत्त्वाचा अंदाज दिलेला आहे आणि JFS मॉडेलनुसार अगदी पुणे जिल्ह्यापासून तर नंदुरबारपर्यंत 11 तारखेलाही पावसाळी वातावरण दाखवण्यात येते. आता महत्त्वाचा बाब आहे की JFS मॉडेलने दिलेल्या अंदाजावर आपल्याला यापुढे सातत्याने अपडेट घ्यावी लागेल. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.